रोवणं करून परत येत असताना पिकअप वाहनाने एका पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर वाहन पलटी होऊन अपघात झाला। या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत। ही घटना सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील नांदगाव येथे घडली। अपघातात शेतातून शौचासाठी जाऊन परत येत असलेले हरिदास मेटपल्लीवार यांना पिकअपने जोरदार धडक दिली। धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली। या अपघातात पिकअपमध्ये प्रवास करत असलेल्या डोंगरहळदी येथील रहिवासी वनिता मरसकोले यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच 13 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित जखमींवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे। आज पहाटे 5:30 वाजता नांदगावच्या बसस्टॉपवर हरिदास विलास मेटपल्लीवार हा व्यक्ती आपल्या घरासमोर रोडच्या कडेला उभा असताना MH31 BZ 3127 क्रमांकाची पिकअप तेलंगणातील सोमनपल्ली या खेड्यावर रवायला गेले होते। तिकडून वापस येत असताना एक जोरदार ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये एक जण मरण पावले आणि एक लेडीज पण बरोबर दोघे जण मरण पावले। तर आमचा एक गावकरी एक प्रतिनिधी या नात्याने माझं म्हणणं असं पडतंय की जी रस्त्याच्या मधोमध्ये जो खड्डा पडला आहे त्या खड्ड्याला सार्वजनिक बांधकाम विभाग PWD जबाबदार आहे। यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एक मृतांना न्याय भेटला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे।